आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक कबीर परमेश्वर संपूर्ण. विषय: परमेश्वर कबीरजी यांच्या कृपेने सुखी झाला मानव, परमात्मांनी केले जीवन रक्षण. बंदी छोड सद्गुरु रामपालजी महाराज जी की जय. माझे म्हणजे दासाचे नाव रोहित दास, श्री रामबाबू दास यांचा पुत्र, गाव उदयपुरा, जिल्हा रायसेन, मध्य प्रदेशचा आहे. सद्गुरुदेवजी यांच्याकडून नामोपदेश घेण्यापूर्वी माझ्या घरची आर्थिक स्थिती खूप बिकट होती. माझी पत्नी आजारी असायची. इतके त्रास असून सुद्धा आम्ही सर्व देवी देवतांची भक्ती करत असायचो. आम्ही जय गुरुदेव पंथामध्ये होतो, परंतु काही फायदा झाला नाही. माझ्या आईने जय गुरुदेव पंथामध्ये परमात्माला प्राप्त करण्यासाठी खूप कठीण साधना केल्या. 72 दिवसपर्यंत आहार नाही केला. तिचे हातपाय पूर्णपणे काम करेनासे झाले होते. त्यांची परिस्थिती इतकी खराब झाली होती की ती आपल्या हाताने जेवण सुद्धा करू शकत नव्हती. एकदा आम्ही जय गुरुदेवकडे मथुरेला गेलो होतो. तेथे संत रामपालजी महाराज यांच्या भक्तांनी पुस्तके वितरित केली. कार्यक्रमाच्या दरम्यान तेथे पुस्तकाविषयी असे सांगितले गेले की कोणीही सदस्याने हे पुस्तक उघडून वाचू नये. हे पुस्तक वाचल्याने आपली बुद्धी भ्रष्ट होईल असे तेथील लोक म्हटले. आणि जे संत रामपालजी महाराज यांचे शिष्य जे तिथे पुस्तक वितरित करीत होते त्यांना बाबा जय गुरुदेवच्या भक्तांनी पकडून मारहाण केली. सारी पुस्तके एका ठिकाणी गोळा करून जाळली. त्याच वेळी दासच्या मनात आले की शेवटी या पुस्तकात असे काय आहे, परंतु मला ते पुस्तक प्राप्त होऊ शकले नव्हते. काही काळानंतर गावातील एका भक्ताने ज्ञानगंगा पुस्तक मला आणून दिले. टीव्हीवर सत्संग सुद्धा दाखवला. ज्ञान समजून दास त्यांच्यासोबत सतलोक आश्रम बरवालामध्ये आलो आणि नामदीक्षा घेतली. दीक्षा घेतल्यानंतर मला लाभच लाभ होत गेले. एकदा माझी पत्नी भक्तमती राधाच्या छातीमध्ये खूप दुखू लागले. मी म्हटले की उपदेश घे, परंतु त्यांचा परमात्मांवर विश्वास नव्हता. परंतु दुखणे जास्त वाढल्यामुळे त्यांनी सतलोक आश्रम बरवाला येथे जाण्याचा विचार केला. थंडीचे दिवस होते. रेल्वेमध्ये खूप थंडी वाजत होती. माझ्या पत्नीने मनातल्या मनात म्हटले की जर परमात्मा आहेत तर मला थंडीपासून वाचवावे. काही वेळानंतर एक पांढरी चादर माझ्या पत्नीच्या अंगावर येऊन पडली. मी विचारले की ही चादर कुणाची आहे. जेवढेही लोक केबिनमध्ये बसले होते सर्वांनी नाही म्हणून सांगितले. मी म्हटले ही चादर परमात्म्यांनीच दिली आहे. तेव्हा माझ्या पत्नीला बरवाला आश्रमात जाण्यापूर्वीच परमात्मांवर पूर्ण विश्वास झाला आणि सतलोक आश्रम बरवालाला गेल्याबरोबर तिने नामोपदेश घेतला. नामोपदेश घेताच तिच्या छातीमधील दुखणे पण ठीक झाले. सर्वात मोठा लाभ परमात्म्याने माझा मोठा मुलगा अरुण दासला नवीन जीवनदान देऊन केला. त्याला एक दिवस अचानक रात्रीचे 10-11च्या सुमारास छातीत दुखायला लागले व श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला. तो घामाने पूर्ण ओला झाला होता आणि पलंगावरून खाली पडला. मुलाची अशी अवस्था पाहून मला तर वाटले हा मृत्यूला प्राप्त झाला आहे. माझी मुलगी म्हणाली की सद्गुरुदेवजी यांना अरदास म्हणजे प्रार्थना लावा. मी म्हटले रात्रीचे 11 वाजता आश्रमाला प्रार्थना नाही लागत आणि माझ्याकडे आश्रमातील अरदास लावण्याचा नंबर सुद्धा नाही. माझ्या मुलीने संभाग कोऑर्डिनेटर यांच्याशी संपर्क करून अरदास लावण्याचा मोबाईल नंबर घेऊन सद्गुरुदेवजींना अरदास लावली. अरदास लावल्यानंतर मुलगा श्वास घेऊ लागला. आम्ही त्याला लगेच हॉस्पिटलला घेऊन गेलो. ते म्हणाले की तुमच्याकडे फक्त 1 तास आहे असे म्हणून त्यांनी त्याला दुसऱ्या हॉस्पिटलला रेफर केले. तेथे सुद्धा त्यांनी 1 बाटली लावून तिसऱ्या हॉस्पिटलला रेफर केले. तेथे मुलाला 15 दिवसापर्यंत ऑक्सिजन चालू होता. त्यानंतर सर्व रिपोर्ट नॉर्मल येत होते. डॉक्टर सुद्धा हैराण होते. त्यांना समजत नव्हते की याला आजार काय आहे. रिपोर्ट सर्व नॉर्मल होते. हा खूप मोठा चमत्कार मालकांनी केला. मुलगा पूर्ण रूपाने स्वस्थ झाला. सद्गुरु जो चाहे सो करही, 14 कोटी दूत जम डरही, ऊत भूत जम त्रास निवारे, चित्रगुप्त के कागज फारे. एकदा माझा मोठा मुलगा अरुण दास कॉलेजवरून घरी येत होता. त्याचा बसचा ॲक्सिडेंट झाला ज्यामध्ये 3 मुलांचा मृत्यू झाला. माझ्या मुलाला फक्त खरचटले आणि माझ्या मुलाला परमात्माने नवीन जीवनदान दिले.
सद्गुरू रामपालजी महाराजजी यांच्याकडून नामोपदेश घेतल्यानंतर आता माझ्या आईचे हात पण काम करू लागले आहेत. आता ती आपल्या हाताने जेवण करू शकते. आज परमात्मांकडून नामोपदेश घेतल्यानंतर आमची आर्थिक स्थिती एकदम चांगली आहे. तसेच आम्ही संपूर्ण परिवार पूर्ण रूपाने ठीक आहोत आणि परमात्मांची भक्ती करत आहोत. आपणा सर्वांना हात जोडून प्रार्थना आहे की पूर्ण परमात्मा धर्तीवर सद्गुरू रामपालजी महाराजांच्या रूपामध्ये आलेले आहेत. त्यांना ओळखा, तसेच नामोपदेश घेऊन आपले कल्याण करून घ्यावे व जन्म मरणातून मुक्त व्हावे. सतसाहेब. भक्त रोहित दास, गाव उदयपुरा, जिल्हा रायसेन, मध्य प्रदेश. मोबाईल नंबर 9109477619.